आज पाल जिल्हा परिषद गटामध्ये चोरेकर साहेबांचे वारसदार वाघदेव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब साळुंखे यांच्यावर जो दादांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा निषेधार्थ भ्याड हल्ला आहे। खरं जंगलवाडी या ठिकाणी पारायण सप्ताहाला भेट देऊन साखरवाडीच्या ग्रामदेवताच्या भैरवनाथाच्या मंदिरात तिथं उभा असताना माझ्या समोरील भाजपचे उमेदवारांचे भाऊ त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, अरेरावची भाषा केली, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। बाळासाहेब साळुंखे दादा हे अतिशय संयमी नेतृत्व आहे की त्यांना आदरणीय लोकनेते बाबासाहेब चोरेकरांचा वारसा आहे आणि चोरेकर कुटुंबीय हे सुसंस्कृत असं कुटुंबीय आहे। त्यांनी ज्या वेळेला चोरे भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला, तेव्हापासूनच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली। हा आजचाच प्रकार नाही। गेले 4 दिवसापूर्वी बाळासाहेब दादांचे भाऊ माजी सरपंच दत्तात्रय साळुंखे यांना सुद्धा चोरेगावच्या भागामध्ये त्या ठिकाणी अरेरावची भाषा दहशत निर्माण करण्याचा याच इस्माने या ठिकाणी प्रयत्न केला आणि पराभव समोर दिसल्यामुळं असे बेताल वक्तव्य आणि या ठिकाणी बॅड हल्ले करण्याचं ही वास्तविक पाहता या कुटुंबाची सवय आहे। कारण 2007ला सुद्धा की ज्यांनी उल्लेख केला 2007च्या निवडणुकीच्या वेळेला की चोरेकर कुटुंबियांच्या सुनबाई आणि माझ्या पत्नी हे आमने सामने निवडणुकीत असताना पाल गावामध्ये जी भांडणं झाली ती भांडण्याची सुरुवात आत्ताच्या ह्या व्यक्तीनं ज्या वेळेला हल्ला केला तो सुद्धा त्यावेळेला त्यानेच हल्ला केला होता। कारण आमच्या पाल गावातील वेशीतील जे प्राथमिक शाळेचं जे वोटिंग सेंटर आहे, मतदान केंद्र आहे, हे सेन्सिटिव्ह म्हणून त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये नोंद झालेली आहे। कारण त्याची बाउंड्री ही त्यांच्या घरापाशी येते आणि घरापासून त्या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रयत्न केला जातो। प्रत्येक निवडणूक त्या ठिकाणी मतदारांना दहशतीमध्ये करावी लागते आणि अशा पद्धतीनं या प्रवृत्तीची माणसं या समाजामध्ये वावरत असताना त्यांनी अनेक आरोप आमच्यावर केले। वास्तविक पाहता गेल्या 7-8 दिवसाच्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचार निमित्त आम्ही कुठल्याही व्यक्तीवर कधीही टीका केली नाही। वास्तविक पाहता त्यांनीच आमच्यावर टीका केली आणि यात उल्लेखही त्यांनी केला की चरेगावमध्ये मी स्वतः त्यांच्यावर टीका केलेली आहे। मी टीका केलेली नाही, मी एवढंच त्या ठिकाणी सांगितलं की या कुटुंबाचा जे समोरचे उमेदवार आहेत त्यांनी आमच्या पै पाहुण्यांच्या माध्यमातून शिक्षण घेतलं। ते आमच्या वडिलांचे, त्यांचे वडील आमच्या वडिलांचे जवळचे सहकारी होते, मोफत शिक्षण दिलं। आर्थिक सुबत्ता त्या आल्यामुळं अहंकार त्यांच्या अंगी झाला, ह्याला टीका म्हणता येत नाही। त्यामुळे बेताल वक्तव्य समोरचे भाजपचे उमेदवार या ठिकाणी करतात आणि आज आदरणीय बाळासाहेब दादांना या ठिकाणी मारहाण करून उलट चोराच्या उलट्या बोंबा यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत। मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की पाल जिल्हा परिषद गटातील माझी उमेदवारी ही जनशक्तीच्या माध्यमातून माझी उमेदवारी आहे आणि त्यांची उमेदवारी ही धनशक्तीची उमेदवारी। त्यामुळे समाजाला, मतदारसंघाला माहिती की हे धनशक्तीचा वापर हे उमेदवार आणि भाजप पक्ष या ठिकाणी करतंय। मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की या पाल जिल्हा परिषद गटामध्ये सातत्यानं दहशत माजवण्याचं काम ही व्यक्ती करत असते। आम्ही आज आदरणीय बाळासाहेब दादांच्या माध्यमातून FIR दाखल केला आणि त्यांनी एक दुसरा आमच्यावर आज आरोप केला की हे संगनमतानं या ठिकाणी षडयंत्र रचलेलं आहे। मी आपल्याला आवर्जून सांगतो, ज्या वेळेला आपल्याला एखादं चांगलं संयमी सुसंस्कृत कुटुंबीय मदत करतं आणि त्यांचे आमचे चोरेकर कुटुंबियांचे पै पाहुण्याचे संबंध आहेत, ते संबंध जपण्याचं आम्ही काम केलं। आदरणीय दुसरे उमेदवार शिवसेनेचे नयनभाऊ निकम असतील, यांनाही बातमी कळताच एक माणुसकी या नात्याने ते त्या ठिकाणी उपस्थित राहिले। मी असेल, बाळासाहेब दादा, नयनभाऊ, इतरही मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्यामुळं त्यांनी जे केलेला आरोप आहे हा बिनबुडाचा आरोप आहे। या ठिकाणी संपूर्ण पाल जिल्हा परिषद गटामध्ये अत्यंत या ठिकाणी निषेधार्थ ही घटना घडलेली आहे